अंबरनाथ पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले 45 मोबाईल शोधून त्यांना परत दिलेत। या मोहिमेत केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलनं मोलाची भूमिका बजावली असं पोलिसांनी सांगितलंय। अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून कामानिमित्त आलेल्या नागरिकांचे प्रवासादरम्यान किंवा खरेदी दरम्यान मोबाईल हरवण्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांकडे नियमितपणे येत असतात। 2022 ते 2025 या काळात अंबरनाथ शहरात जवळपास 182 मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगानं अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, परिमंडळ 4चे पोलीस आयुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस निरीक्षक उमेश सावंत, पोलीस शिपाई मंगेश सूर्यवंशी यांनी केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलच्या मदतीनं तांत्रिक तपास करत 45 मोबाईल मिळवण्यात यश मिळवलंय। या मोबाईलची 9,45,000 रुपये इतकी किंमत असून आज हे मोबाईल मूळ मालकांच्या हाती सुपूर्द करण्यात आलेत। मोबाईल हरवल्यास नागरिकांनी तत्काळ त्याबाबतची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करावी असं आवाहन देखील या निमित्तानं पोलिसांनी केलंय। आपल्याकडे 2021 ते 25 या दरम्यान जवळजवळ 182 मोबाईल जे आहेत अंदाजे मिसिंग प्रॉपर्टीमध्ये रजिस्टर आहेत। त्यामध्ये आपण सर्व मोबाईल जे आहेत ते CEIR पोर्टल जे केंद्र सरकारचं पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपण रजिस्टर केलेले आहेत। त्यापैकी आपल्याला आजपर्यंत 45 मोबाईल आत्ता आपल्याला प्राप्त झालेले होते। त्या 45 मोबाईलच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम आपण आज अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजित केला होता। एखादी वस्तू गहाळ झाल्यानंतर आजपर्यंतची लोकांची एक ओरड असते की आपल्याला ती परत मिळत नाही, परंतु आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतो आहे की आम्ही त्यांचे जे बहुमूल्य मोबाईल वस्तू आहे त्यामध्ये महत्त्वाचा त्यांचा डाटा असू शकतो, कॉन्टॅक्ट नंबर असू शकतात किंवा त्यांचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असू शकतात, अशा वस्तू कोणत्याही अडचण न येऊ देता किंवा त्याचा कुठेही गैरवापर न होऊ देता ते मोबाईल आम्ही परत करू शकत आहोत। नागरिकांना याबाबतीत हेच आवाहन करण्यात येईल की ज्यावेळेस तुमची एखादी वस्तू गहाळ होते तर तात्काळ पोलीस स्टेशनला त्या अनुषंगानं मिसिंग रजिस्टर करावी। जर मोबाईल चोरी गेला असेल तर त्याबाबतीत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या अनुषंगानं आपला पोलीस स्टेशनला फॉलोअप ठेवण्यात यावा।